कर्जतमध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा अर्थात विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी। महाराष्ट्र राज्यातील एक तरुण व दूरदृष्टी असलेलं व्यक्तिमत्व म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे। कारण आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून कर्जतमधील उल्हास नदीच्या तीरावर विराजमान झालेल्या श्री प्रतिपंढरपूर आळंदी या ठिकाणी देवशयनी आषाढी एकादशी निमित्त यंदा प्रथमच कर्जतमधील वारकऱ्यांसाठी भाविकांची मांदियाली विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने आलेली पाहायला मिळाली। देवशयनी आषाढी एकादशी निमित्त आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने कर्जतमधील श्री प्रतिपंढरपूर आळंदी या ठिकाणी दिवसभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्त या संपूर्ण परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले होते। तर पहाटेपासून भाविकांनी विठुरायाच्या दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती। त्या प्रसंगी कर्जत विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्री विठुरायाच्या चरणी पुष्प अर्पण करून मतदारसंघातील तमाम जनतेला सुख समृद्धी आणि समाधान मिळावे यासाठी पांडुरंगाकडे साकडे घातले आहे। सकाळी 10 वाजता स्वर्गीय गजाननबुवा पाटील यांच्या कन्या तथा कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या गायिका सुचिताताई वांजले व सहकार्यांचे सुश्राव्य भजन झाले। त्यानंतर कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक वेशभूषा धारण करून प्रतिपंढरपूर आळंदी या ठिकाणी आपल्या दिंडीची विठ्ठल मूर्तीला प्रदक्षिणा पूर्ण केली। त्यानंतर विठ्ठल भक्तीत लीन होणाऱ्या गीतांवर विविध प्रकारचे सादरीकरण केले। सायंकाळी 4 ते 6 या वेळेत भजनभूषण स्वर्गीय गजाननबुवा पाटील यांचे पट्टशिष्य दीपकबुवा करोडे यांचे सुश्राव्य भजन झाले। त्यानंतर गायिका निकिता ठोंबरे आणि सहकाऱ्यांनी विठ्ठल भक्ती गीते सादर करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले। नमस्कार, मी सुचिता तानाजी वांजळे। आज आमच्या कर्जत खालापूर तालुक्याचे लाडके आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे यांनी आज सर्व भाविकांना जे म्हणजे तळागाळातील जे अशक्त आहेत, कोणी आजारी आहेत, कोणी जाऊ शकत नाही, तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पांडुरंगाजवळ म्हणजे पंढरपूरला त्या तीर्थनगरीमध्ये जाऊ शकत नाही, पण प्रत्यक्षात या आमच्या कर्जतच्या दैवलीच्या मोठ्या श्रीराम पुलावर आज एवढ्या मोठ्या पांडुरंगाचं इथे प्रत्यक्ष मूर्ती उभारली आहे। आणि प्रत्यक्ष इथे जाऊन असं वाटतं की जसं काही पंढरीच आहे। आणि इतकी सकाळपासून आज विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे, दिंड्या इथे येत आहेत शाळेच्या, आणि सर्वांना इथे अतिशय सुलभ असं दर्शन होते आणि मन सगळ्यांचं प्रसन्न झाले की देवा तू तिथे नाही भेटलास पण आम्हाला इथे आज आमच्या आमदारांच्याकडनं इथे आम्हाला प्रत्यक्ष दर्शन भेटले, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत। आणि आज संपूर्ण दिवसभर दिंड्या नंतर तुमचं हरिपाठ भजनं या सर्वांची इथे रेलचेल आहे, सर्वांना नाश्ताही आहे आणि सगळं व्यवस्थित यथोचित जसं काय पंढरपूरला गजबजते तसं आमचं हे कर्जत शहर गजबजते असं मला वाटतं।